बातमी आहे रोहित पवार यांच्या चौकशी संदर्भात। रोहित पवार यांची चौकशी दुपारी 1 वाजल्यापासून सुरू आहे। दरम्यान दुसऱ्यांदा त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलंय। एका बाजूला रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सुप्रिया गटाची आंदोलनही सुरू आहे। प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या दोघी अजूनही पक्ष कार्यालयात आहे। दुपारी 1 वाजल्यापासून रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे आणि राज्यभर या ईडी चौकशी विरोधात सुप्रिया गटाने आंदोलन केलेलीही बघायला मिळतात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण बघू शकतो दुपारी 1 वाजल्यापासून रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे। यावेळेस त्यांच्या पत्नी आणि प्रतिभा पवार या दोघीही पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत। सध्या काय परिस्थिती आहे, आपण ज्या ठिकाणी आहात तिथे? अगदी बरोबर तेजल, आपण आता ईडी ऑफिस मुंबईच्या बाहेर आहोत आणि आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे। रोहित पवार यांची 1:30 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे। 7.5 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे। रोहित पवार हे ईडी कार्यालयात गेले आहेत कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या सोबत आज त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत आणि प्रतिभाताई पवार सुद्धा आल्या होत्या, पण त्या काही वेळ आधीच इथून त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता फक्त त्यांच्या पत्नी आहेत, विद्या चव्हाण आहेत आणि अन्य काही प्रमुख पदाधिकारी आहेत ते दिसून येत आहेत। सोबतच बघायला गेलं मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस कार्यकर्ते कुठेतरी कमी दिसून येत आहेत। रोहित पवार यांना इथे सोडायला जे आले होते आणि सोबतच कुठेतरी राष्ट्रवादीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि सोबतच विद्याताई चव्हाण यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की काही झालं तरी रोहित पवार घुटणे टेकणार नाहीये ईडी कार्यालयासमोर किंवा मग भाजप समोर, अशी एक अपडेट आहे तेजल। जी, आपण बघू शकतो की आपण सांगितलं त्याप्रमाणे मागच्या वेळी ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन झालं होतं, ईडी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात सुप्रिया गटाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि जेव्हा रोहित पवार हे बाहेर आले चौकशीनंतर तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मात्र यावेळेस इथे कार्यकर्ते कुठेतरी कमी आहेत आणि कार्यकर्त्यांचा त्यामुळे पाठिंबा कमी झालेला आहे का या सर्वासाठी? नाही, पाठिंबा कमी झालाय असं नाही बोलता येणार। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जे आहेत ते इकडे कार्यकर्ते आले होते आणि सोबतच ती पहिली वेळ ईडीला चौकशीला समोर जाण्याची, ही दुसरी वेळ आहे। आठवडाभरानंतरच ही जी आहे दुसरी चौकशी बोलवण्यात येत आहे आणि इथून पुढे काय होणार किंवा रोहित पवार यांची चौकशी अजून किती वेळ चालणार हे काही सांगता येत नाही। कोणत्याही क्षणी रोहित पवार जे आहेत ते बाहेर येऊ शकतात। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं 10 तासांच्या पेक्षा त्यांची चौकशी झाली होती आणि रात्री 10:30च्या सुमारास त्यांना सोडण्यात आलं होतं। आज किती वाजतात हे पाहावं लागणार आहे तेजल। जी, यावेळेस आपण घटनास्थळी उपस्थित आहात, तिथली सर्व अपडेट माहिती आम्हाला देतच राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे। प्रतिभा पवार आणि रेवती सुळे अजूनही पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यात सुप्रिया गटाकडून आंदोलनं केली जात आहेत, अशी ही एकंदर परिस्थिती आहे।